न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय। सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून आज सुनेत्रा अजित पवार यांनी अधिकृतपणे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ स्वीकारली। याआधी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाच्या गटनेते पदाबाबत निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत निर्णायक मानला जातो आहे। शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षांचे अनेक नेते उपस्थित होते। शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यासाठी राजकीय नेत्यांनी राजभवनात गर्दी केली। यावेळी प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे। दरम्यान राज्यात अद्याप दुखवट्याचे वातावरण असतानाही प्रशासनाची घडी बसवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त करण्यात आलं आहे। सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पुढील काळात राज्याच्या राजकारणाची दिशा कशी आकार घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।